का केलं असेल कृष्णाने असं? मला साधा फोन पण केला नाही तिने. नवरा आहे मी तिचा. त्याआधी मित्र आहे मी तिचा. माझ्यासोबत आनंद वाटून घ्यावा असं नसेल वाटलं का तिला? एवढा वाईट आहे का मी? एवढा तिच्या मनात न उतरलोय का? निदान आजच्या दिवशी तरी तिने राग बाजूला ठेवायला पाहिजे होता. का वागतेस अशी तू कृष्णा? का वागतेस? मी स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवला होता तुझ्यावर. तू त्या विश्वासाची माती केलीस. मला तुझा खरा चेहरा कळालाय राय. त्यामुळे मला अजून काहीतरी खोटं सांगून फसवायचा प्रयत्न करू नकोस. तू आज जर माझ्यापासून गोष्टी लपवायचा प्रयत्न केलास ना, तर आयुष्यात मला तुझ्यासमोर यायची कधीच इच्छा होणार नाही. नाही, असं शक्य नाही. कृष्णा माझ्यावर रागवली, माझ्या संग बोललं नाही, मला मान्य आहे. तिचं माझ्यावरचं प्रेम संपलंय असं कधीच होणार नाही. नाही होणार असं कधी. राया, अरे एवढ्या आनंदाचा दिवस आहे आणि तू का असं तोंड पाडून बसलायस? नाही, काय नाही. काय झालं? कृष्णा काय बोलली का? परत तुमच्यात भांडणं झाली का? त्यासाठी तिने मला भेटलं तर पाहिजे. ती मला भेटायलाच तयार नाही. कसं शक्य आहे? कृष्णा भेटली ना तुला कारखान्यात? कारखान्यात कशाला येईल आज? तुला पेढा चारायला. अरे कृष्णा तुला शोधत इथं आली होती. काय? वय, तिने घरातल्या समद्यांना पेढ दिलं होतं. तुला पण चारायला तुझ्या खोलीकडे निघाली होती. मग मीच म्हणलं तू कारखान्यात गेलायस, मग तिकडेच गेली ती. त्या कृष्णीचं तुझ्या अजिबात प्रेम राहिलेलं नाही, हीच खरं आहे. तिला फक्त परीक्षेपुरती तुझी गरज होती आणि तिने त्याच्यासाठीच वापर केला तुझा राया. आणि काम झालं की तिला सोडून. तू जर नसतास का नाही तर ती परीक्षा देऊच शकली नसती, ह्याची थोडी तरी जाणीव ठेवायची होती. अरे तिने समध्यात पहिल्यांदा तिनं तुझा आभार मानाय पाहिजे होतं, पण नाही, समधही सारली ती. मला वाटलंच होतं कृष्णा अशी वागणार नाही. कसं वागणार नाही? आजी, बरं झालं तू सांगितलंस बघ. तुझ्यामुळं माझं सगळं गैरसमज दूर झालेत बघ. मी कृष्णाला भेटून येतो लगेच. हा, ह्या म्हातारीचं काहीतरी करायला पाहिजे. माझा समजा डाव काटून टाकला. हॅलो, हा बोला की. थँक्यू. हो आणला. हो नक्की देणार पार्टी. हा चालतंय. मी मदत करते की, दोघं मिळून पडदिशी हो. अगं घे की फोन. ही बघ, मला मदत करायची काय बी गरज नाही. आजचा दिवस तुझा आहे. तू फक्त कौतुकात न्हावून घे बघ. थँक्यू. हो देणार की पार्टी. देणार. हो नक्की भेटूयात आपण. हा हो थँक्यू. हा चालतंय. बाई किती फोन येतात बघितलंस ना. रायाचा एक बी फोन आला नाही. अगं मग तू फोन करायचास ना. अगं ते एवढं तुझ्यासाठी तर पेढं घेऊन आले. आता इथनं एवढ्या आनंदाने तुला भेटायला ते घरी गेले, तर तिथनं तू कारखान्यात गेली असशील. ह्यात त्यांची काय चूक? अगं कृष्णे, तुमची चुकामुक झाली, यात त्यांचा काय दोष आहे सांग बघू. अगं त्यांनी नाही केला फोन, तर मग तू फोन करायचास ना. कृष्णे तुला सांगते, माझ्यापेक्षा बी जास्त आनंद झाला होता त्यासनी.
तुझ्याबद्दलचं प्रेम अभिमान त्यांच्या डोळ्यात साफ दिसत होता. त्याने तुला फोन केला, नाही तर तू फोन करायचा होतास ना. मला त्याला फोनवर नव्हतं सांगायचं, मला त्याला भेटून सांगायचं होतं, त्याचा आभार मानायचे होते. हे स्वप्न तुझं आणि माझं जरी असलं तरी ते पूर्ण करायला त्यानं मदत केली. माझ्या इतकीच मेहनत घेतली रायानं. मला त्याला भेटून पेढा चारायचा होता. अगं मग चार की, तुला कुणी अडवलंय? बंगल्यावर असतील ते, जा जाऊन भेट जाते असते. हा, तू म्हणतेस म्हणून जाते. ही घे त्यात. अय कृष्णे, अरे तू कुठं चाललीस? राहायला भेटायला निघाली. जाताच येणार नाही. जातच येणार नाही म्हणजे? अगं तुला बाहेर जाताच येणार नाही. हे अरे मुंजा, काय बडबडतोयस रे? झोप बीप झाली नाही काय तुझी? ए मामी, एकदा बाहेर बघ, मग कळल तुला. बघ तर बाहेर. थांबा, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला इस्रायची ना मुलाखत घ्यायची ना, एक एकाने इस्रा घे. सगळा घोळकात गेल्यावर कशी मुलाखत घेणार सांगा बरं. मी विनंती करतो, तुम्ही थांबा. वाईच थांबा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कृष्णाच्या घरी. इथेच मुलगी ती राहते जिने इतिहास रचलेला आहे. तिनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचा झेंडा रोवलाय. शून्यातूनच विश्व निर्माण होतं. अशीच घरची परिस्थिती शून्य असताना देखील त्या मुलीने एक स्वतःचं विश्व निर्माण केलंय. ती म्हणजे आपली कृष्णा, जी CA ची एक्झाम क्लिअर करून संपूर्ण महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तर चला आपण तिला लवकरच भेटूया. होय, कृष्णा भाजीवाल्याची मुलगी झाली CA. तुम्हाला पटत नाहीये ना? पण खरंय, आज आपण जाणून घेऊया तिच्याकडून तिची संघर्ष गाथा. चला. अहो थांबा. आम्हाला जाऊ दे, आम्हाला जायचंय, आम्हाला भेटायचंय. थांबा. ती एकदा बाहेर आली ना, काय इस्रायचे तेवढे प्रश्न इस्रा. बस काय झालं? बघ, ही गर्दी जाऊ देईल का तुला रायाकडं? मुंजा, तूच काहीतरी कर की मला यातनं बाहेर काढ ना. काय म्हणजे तू ह्या लोकांना भेटणार नाही होय? अल्ला का तुला काही आडबीड लागलं होय? अगं रायाला तर तू केव्हा पण भेटशील, पण ही लोक एकदा गेल्यावर परत भेटतील होय? अगं ही लोक फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, तेव्हा जाण भेट त्यांना. नाहीतर तू नंबरात आलीस म्हणून तुला गर्व चढला अशी बातमी देतील. अहो जाऊ द्यात, आम्हाला कृष्णाला भेटायचंय. आम्हाला आमच्या चॅनलवर कृष्णाची सर्वात पहिला मुलाखत घ्यायची आहे. सगळीच म्हणताय आम्हाला आधी मुलाखत घ्यायची, आम्हाला आधी मुलाखत घ्यायची. मग सगळीच गोष्ट का घरात? अहो आम्हाला आत तरी जाऊ द्या, कृष्णाला भेटू द्या, नाहीतर तिला तरी बोलवा. अहो ती येते, तिला तयार तरी होऊन ओ, थांबा 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 थांबा. तुम्हाला काय इंटरव्ह्यू घ्यायचा तिचा, ती बाहेर आल्यावर तुम्हाला देईल की. तर तुम्ही मामाचा इंटरव्ह्यू घ्या. हा मला विसरा, मी आहे, मी मामा आहे तिचा. हा, कृष्णाच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आज माझी भाची कृष्णा हिने जे संपवलंय का? आरती दन करते ती काय आरती संपादन असतंय. हा बसतो. जी आज माझ्या भाचीने कृष्णाने हे संपादन केलंय, त्याच्यामुळे माझं काळीज भरून आलंय, छाती भरून आले अभिमानाने, आणि मी जे कष्ट केलं त्याचं चीज झालं असं मला वाटतंय. होल कंट्री इज विशिंग यू टुडे. हाऊ यू फील? नो आय एम ते कवाच विषय सोडून दिला मी. आता पेत नाही काय तसलं. हो मामा, अरे ती देशाबद्दल बोलतात ती. दिशीच की, म्हणजे माझ्यापेक्षा हुशार आहे का तू? दोघात हुशार कोण आहे? मी ना. तू शांत बस, कॅमेरा लागल्यात पुढे ना घालू नको. हा तर आय एम कृष्णाज मामा अँड माय वाईफ इज आशा मामी अँड प्राऊड ऑफ यू माय कृष्णा भाची अँड लॉंग व्हेरी गगनात आनंद मावत नाही असं आमची अवस्था झाली. हो पण नक्की काय केलं? कृष्णाच्या तयारीसाठी हे मारण्याचं कष्ट केलंय मी लहानपणापासून. हो पण तुम्ही नक्की काय केलं? तसं मी काहीच नाही केलं, सगळं तिनेच केलंय. पण फार हुशार आहे आमची कृष्णा. यांची मुलाखत घेण्यापेक्षा कृष्णाची घेऊया. किती वेळ वाट बघायची? चला आज जाऊया. अहो थांबा मी पाया पडतो तुमच्या. इथं थांबा. 5 मिनिटात येते कृष्णा बाहेर. इचरा आता काय विचारायचे तेवढं. विचारा. कृष्णा, तू महाराष्ट्रात पहिली आलीये, तुला काय वाटतंय? हा सगळा प्रवास कसा होता? आजच्या तरुण पिढीला तू काय सांगशील? कृष्णा, have you ever think that one day you will achieve this much? एक मिनिट हे बघा, मला कळतंय
तुम्हाला सगळ्यांना माझ्याशी बोलायचंय, माझं अभिनंदन करायचंय. पण तुम्ही जर असं दंगा करत राहिलात तर आपल्याला व्यवस्थित बोलता येणार नाही. एक एक करून प्रश्न विचारा, माझ्याशी बोला. असा गोंधळ घालून आपल्या हाती काही बी लागणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, आपण ही मुलाखत शांततेत पार पाडूया. नमस्कार सर. अभिनंदन. थँक्यू. ही सगळे माझे शिक्षक आणि गावातले आहेत. आज जे काय मला यश मिळालंय ते ह्यांच्यामुळेच. सर तुम्हाला काय वाटतं कृष्णाबद्दल? पहिल्यांदा तर मी तिचं अभिनंदन करतो. ती आमच्या क्लासची विद्यार्थिनी आहे, याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. तिने अत्यंत कष्टातून ही परीक्षा पास केलेली आहे. अहो, तिच्याकडे क्लाससाठी द्यायला पैसेही नव्हते. ती मोबाईलवरती अभ्यास करून शिकलेली आहे. आणि कृष्णा, मला माहिती आहे की तू मुंजाच्या मोबाईलमध्ये अभ्यास करून शिकत होतीस, पण तरीही मुंजाला मी कधी क्लास बाहेर नाही काढलं, कारण तुला व्यवस्थित शिकता यावं म्हणून. पण तुझ्या कष्टाचं तू चीज करून दाखवलंस. कृष्णाने आमच्या गावाचं नाव खूप मोठं केलेलं आहे आणि म्हणूनच गावचा सरपंच या नात्यानं गावाच्या वतीनं मी तुझं अभिनंदन करतो आणि तिला भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. अशीच मोठी हो आणि गावाचं नाव सुद्धा मोठं कर. कृष्णा, हा सगळा मानसन्मान स्वीकार करताना तुला कसं वाटतंय? या यशाचं श्रेय कोणाला देशील? सीए झाल्यानंतर तुझा पुढचा टप्पा काय असणार आहे? या निकालानंतर तुमचं आयुष्य कसं बदललंय? कृष्णा, तू राज्यात पहिली येशील असं तुला कधी वाटलं होतं? कृष्णे, कृष्णे, मी लय आनंदी आहे बघ, तू सीए झालीस. हे आमची कृष्णा बरं का, आमच्या सोबत कारखान्यात काम करती. अनेक कारखान्यात काम करत असताना ती अभ्यास सुद्धा करायची. कष्टाचं फळ आहे. मी एक गाणं म्हणू का? मला एक गाणं म्हणायचं, म्हणू का? हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. विद्युती, मी तुमचं कारखान्यात गाणं ऐकते की, इथं नको. सॉरी. हा, खरं तर मी असं काही वेगळं केलेलं नाहीये. फक्त मेहनत घेतली आणि यात मला अनेकांची साथ लाभली, म्हणूनच मला हे यश मिळालं. जर जवळच्यांची सोबतच मिळाली नसती तर हे शक्यच झालं नसतं. कृष्णा, तुला आता कसं वाटतंय? छान वाटतंय, पण खरं सांगू का, राज्यात पहिली आले ह्यापेक्षा माझ्या मामा मामी भाऊसाहेबांनी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण केलंय ह्याचा जास्त आनंद होतोय. कृष्णा, कृष्णा, अरे समजू नका, ही आपला नारी आहे. आमची कृष्णा जगात वारी आहे. कृष्णाचा 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 अरे कृष्णाचा. इकडे इकडे खाली. अरे मी काही निवडणुकीला उभी राहिली वे, अशा घोषणा करतोय. गप्प बस एकदम. खुशी मावना झाली. थांबा की दादा, आम्हाला बी त्यांचं अभिनंदन करायला जायचंय, घाई करू नका. कृष्णा, तू भाऊसाहेब विद्यार्थ्यांची सून आहे, त्यांना तुझ्या या यशाबद्दल काय वाटतं? भाऊसाहेबांना तर लई आनंद झालाय. माझं लई कौतुक करत होते ती. नाही नाही, मी नवरा आहे तिचा, आणि त्याआधी एक मित्र आहे. तिला भेटून तिचं अभिनंदन करायला पाहिजे. आधीच आमच्यात लई गैरसमज झालेत, त्यात अजून नकोत. मलाच एक पाऊल पुढे जाऊन ही गैरसमज दूर करावं लागतील, नाहीतर आमच्यातलं नातं परत कधीच पहिल्यासारखं होणार नाही. मम्मी बघितलं का, सोशल मीडियावर सगळीकडे कृष्णाची बातमी पसरली आहे. अगं तिची बातमी व्हायरल झाली. लाईकवर लाईक, कमेंटवर कमेंट पडतात नुसता. एका दिवसात मम्मी ती सेलिब्रिटी झाली. अगं मम्मी, मी काय केली? मला कशी मारते तू? तू काय करत नाहीस का नाही त्याचाच राग येतोय मला. आणि त्या कृष्णीचं कशा पाय माझ्या समोर कौतिक करतोयस र? हा,
तुला माहित आहे का नाही मला ती अजिबात आवडत नाही म्हणून. अगं मम्मी, मी कुठे तिचं कौतुक करतोय? अगं लोक कौतुक करते हे तुला सांगायला आलोय. आणि मी बातमी सांगायला मग तुला राग नाही आला मम्मी, कारण काहीतरी वेगळंच आहे. रंजन मावशीने तुला कामाला लावलं का? तिने मला कामाला लावल्यावर मी कशाला चिडीन? मग अंतरा काय बोलली का? मी सासू आहे तिची, तिचं ऐकून घ्यायला खुळी आहे वी. आणि अशी चिडचिड करण्यापेक्षा तिचं तिथंच तोंड बंद करीन की. मम्मी तुला काय खायला मिळणार का म्हणून भडकलीस? मी काय बारकी पोरगी वाटली कर तुला? हा, खायला दिलं नाही म्हणून रुसून बसली. त्या रायाला मी त्या कृष्णीबद्दल बरोबर भडकिवलं होतं. त्याला खोटं सांगितलं. कृष्णी आल्यावर तिनं तुझ्याबद्दल काहीच विचारलं नाही म्हणून, आणि त्याला ती बरोबर पटलं होतं. पण ती म्हातारी तिनं समजा त्याला खरं खरं सांगून टाकलं. आणि तो राया बी गेला की लगेच तिला भेटायला. मम्मी राहायचं कशाला? जी लोक कृष्णाला ओळखत नाही ना ती लोक पण तिला भेटायला गेला ती. अगं मम्मी नुसती गर्दी झाली त्याच्या घरापुढं. मम्मी तुला हिस्से दाखवतो तू मागापासून. मम्मी मगाशी आमदारांचा फोन पण भाऊसाहेबांनी येऊन गेलाय. हे तर काहीच नाही, शिक्षक संघटनेची लोक पण तिला भेटणार आहे ती. अगं मम्मी आता बाहेरच्या लोकांनी एवढं कौतुक आहे तर राय तर नवरा आहे तिचा, तो तर अगोदर जाईल की. मम्मी आणि हीच गोष्ट माझ्या अंतराने केली असता ना, तिला तर मी खांदा घेऊन नाचलो असतो. बायकोशिवाय दुसरं काय सुचतच नाही आजकाल, आहे की नाही? हा, तो राया बी तसलाच. आमची जशी काय लग्नच झाली नाही ती. त्या रायाला त्या कृष्णीला लई भेटूशी वाटतंय ना. आता आयुष्यात ती त्याला कधीच भेटणार नाही असंच काहीतरी करते का नाही तू बघच. तुमचं लहानपणापासूनच सीए व्हायचं स्वप्न होतं का? असं म्हणता येणार नाही, पण लहानपणापासून मला गणिताची लई आवड होती. मी मामी सोबत भाजी मंडईत जायचे भाजी विकायला, तेव्हा मला हिशोब करायला लई आवडायचा, म्हणजे चांगला जमायचा. पण असं सीए होणारे असं कधी ठरवलं नव्हतं. पण एक खरं सांगू का, म्हणजे आम्ही लई गरिबीतनं वाढलंय हो. त्यामुळे असं आम्ही कधी काय बी ठरवलं बिरवलं नव्हतं. बरेचदा आयुष्य जिकडे घेऊन जाईल तिकडे गेलोय. पण एकदा आमच्या भाजीच्या ठेलर एक माणूस आला होता आणि त्यानं माझा हिशोब बघितला. तेव्हा तो मामीला म्हणला होता की ही पोरगी पुढे जाऊन ही चांगली सीए बनेल. आणि मग काय, मी सीए झाल्याची स्वप्नच बघायला लागली. आणि मग हळूहळू तिचं स्वप्न माझं झालं. आणि पुढं काय, आपल्याला कुठं जायचंय हे कळालं की आपोआप माणसं आपल्याला तिकडे जायचा रस्ता दाखवायला लागतं. आणि मग मी इथपर्यंत येऊन पोहोचले. खरं तर या सगळ्यामध्ये माझे मामा मामी, भाऊसाहेब आणि माझे पती रायबान विधाते, ह्या 4 माणसांचा खूप मोठा वाटा आहे. जसं तुम्ही आता म्हणालात, यात तुमचे पती रायबान विधाते यांचा खूप मोठा वाटा आहे, पण तरी तुम्ही त्यांच्यासोबत राहत नाही. याचं काही कारण? तुमचं नातं तुटलंय का? की रायबान शिकले नाहीयेत पण तुम्ही शिकून सीए झालात म्हणून तुम्ही त्यांचं घर सोडलं का? नाही, याच्याशी रायाचा काही बी संबंध नाहीये. याच्यात त्याला मध्ये घेऊ नका. आणि प्लीज यापुढे राया संबंधित मला कोणतेही प्रश्न विचारू नका. तुम्ही सगळ्यांनी रायाला याच्यात खेचलेलं मला आवडणार नाही. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. मी इथं आला. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. येते.